नमस्कार, कृषी पंढरी पैठण. सध्या आज चितेगावमध्ये आलो होतो प्लॉट बघण्यासाठी. श्रीराम बायोसीड 6001 वाण आहे ते. हे का हे 5 पाकळीचं आहे आणि साखळी पद्धत आहे याची, एकदम भारी आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक दाखवतो, 1 मिनिट थांबा. हे 8 पाकळ्या आहे आपल्या, 8 आहे याला. बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि 1 8. हे बघा, हे डबल दाखवतो वाटलं. इकडे बघा, बघा 1 2 3 4 5 6 7 8. यात काय फायदा होईल? 8 सरका असल्यामुळे आपलं उत्पन्न वाढत नाही, वजन वगैरे वाढत, उत्पन्न वाढत. आणि दुसरी गोष्ट हे का सगळं हिरवगार आहे. तर माझ्या हिशोबाने असं माझं म्हणणं आहे का पुढच्या वर्षी सर्व शेतकरी लावावे. यावर्षी एवढा पाऊस असताना बी उत्पन्न एकदम म्हणजे चांगलं निघलं. चांगला पाऊस असताना बी चांगलं उत्पन्न निघलं. ओके, धन्यवाद. तर सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एक बार हीच विनंती, 2026ला आहे का सर्व शेतकऱ्यांनी 6001 व्हरायटी लावावी. बायोसीड 6001 या कंपनीचं कपाशी वाण लागवड करावे व आपले उत्पादन वाढावे. वाणाचं खास वैशिष्ट्य आहे की सात पाऊस झाला तरी बी टक धरून आहे, पूर्ण हिरवा आहे, पुन्हा साखळी पद्धत बी आहे. साखळी पद्धतीनं बोंड लागलेले आहेत आणि बोंड वजनदार बी आहे, वजन आहे आणि कमी कालावधीमध्ये येणारा वाण आहे. दुसरं उभट वाढणारा वाण आहे. त्याच्यामुळं हा वाण कमी जागेमध्ये, एकदम भारी जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये, अधिक पावसामध्ये, कमी पावसामध्ये शेतकऱ्याला हमखास उत्पादन देणारा वाण म्हणून सध्या उदयास आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त 6001 या कापसाची लागवड करून आपले उत्पादन वाढवा. धन्यवाद.